नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर माझा हा अवतार बघून तुम्हाला वाटला असेल की मी आज काय करणार आहे. तर आज आपण बघूया एक ट्रेडिशनल मेकअप लुक कसं क्रिएट करायचं. माझ्याकडे अफोर्डेबल प्रोडक्ट्स आहेत, ते मी यूज करून छानसा असा ग्लोई बेस असा मेकअप क्रिएट करणार आहे. तर पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि तर आज आहे गुढीपाडवा, सो त्यासाठी मी लुक क्रिएट करत आहे. सो चला सुरू करूया. ॲज अ फर्स्ट स्टेप, टोनर, बेसिकली टोनर नसेल तर आपले जे पोर्स आहेत ते क्लोज करण्यासाठी आपण आयसिंग करूया. त्याने काय होतं, आपली मेकअप जी आहे ती लॉंग लास्टिंग पण राहते. सो टोनरची गरज नाही लागणार. सो आईस दोघांचं काम करेल. सो मी आता आईस घेत आहे. हे आईस क्यूब्स आहेत. छान असं फेसवरती आपण लावून घेऊया. आयसिंग झालेली आहे. बघाल आयसिंगचा ना खूप छान ग्लो राहतो फेसवरती. सो आयसिंग नंतर मी माझं थोडं फेस ना डॅब मोशनमध्ये थोडं ड्राय करून घेतलेलं आहे. हमको मारो, हमको जिंदा मत छोड़ो. फर्स्ट आपण आपले लिप मॉइश्चराईज करूया. हा डॉट अँड कीचा लिप बाम आहे. मेकअप करताना आपल्याला हा फॅन सुद्धा लागणार आहे. हा मी डीमार्टमधून परचेस केलेला आहे. फर्स्ट मॉइश्चरायझर, हा खूप अफोर्डेबल रेंजमध्ये मॉइश्चरायझर येतो. तर हा मी अप्लाय करून घेईल. ब्लेंड करून ब्लेंड झाला की सनस्क्रीन, मी ॲक्वालॉजिकाची सनस्क्रीन यूज करते. माझ्याकडे आय गेस याचे 10 पॅक संपले असणार. गेल्या 2-3 वर्षापासून मी हीच सनस्क्रीन यूज करते आहे. आता आपलं स्किन केअर झालेलं आहे. तर आपल्याला टाईम नाही आहे, कारण मला लवकरात मेकअप लुक संपवायचं. मला 10ला निघायचं इथून. आपण आपल्याला प्रायमर यूज करायचं. तर हा आहे स्विस ब्युटीचा प्रायमर. हा सुद्धा अफोर्डेबल रेंजमध्ये येतो. मला खूप स्वस्तात पडलं. मी हे पर्पलवरून बाय केलं. तर खूप सारे प्रोडक्ट्स मी एकत्र घेतले, त्यामुळे मला चांगला डिस्काउंट भेटला. सो प्रायमरसुद्धा म्हणजे ऑलमोस्ट मी सगळे प्रोडक्ट्स ना कमीमध्ये अप्लाय करत आहे. ठीक आहे. हा प्रायमर प्लस हायलायटर आहे. सो याला असं स्ट्रोक क्रीम वगैरे लावायची काही आवश्यकता नाही वाटणार. आणि किती छान शाईन आली आहे माझ्या फेसवरती. कलर करेक्शन करायचे. मी खूप हलका कलर करेक्शन करणार आहे. कलर करेक्ट करायची गरज पण नाही असं मला वाटतंय. बट सो हा ह्याच्यात एक ऑरेंज कलर करेक्टर आहे आणि हा आहे. हा खूप छान आहे. बट मी बेसिकली आज हा यूज करते, कारण अफोर्डेबल रेंजमध्ये हा येतो. मला अफोर्डेबल रेंजची मेकअप दाखवायची होती, त्यामुळे मी आता हा यूज करते. ओके. याचं थोडं अमाऊंट घ्यायचं आहे. कधी पण प्रोडक्ट आपण घेतो आहे हातावरती, त्याला वॉर्मअप करून घ्यायचं आहे. ओके. आता मला एवढी घाई आहे ना की मी ह्यातूनच कन्सिलर घ्यायचं आहे. हे अंडर आईज झाकायला. ठीक आहे. आता माझा शेड हा आहे. ओके. सो हा मी घेत आहे. ठीक आहे. आता हा मी अप्लाय करते, जास्त नाही, थोडंसं. ओके. आणि कन्सिलर लावलं 1-2 मिनटं थांबावं. ओके. मार्सचा ब्रश आहे माझ्याकडे. हा 4-in-1 ट्रॅव्हल ब्रश आहे. सो ह्याच्या छोट्या बाजूने मी फटाफट आता मी यूज करते हा फॉरएव्हर 52चा फाउंडेशन. हा सुद्धा आपल्याला हातावरती घ्यायचा आहे. एकच पंप मी घेत आहे, कारण खूप जास्त पहिले मी ह्याला बोटाने ॲक्टिवेट करून घेईल. छान कन्सिस्टन्सी आहे ह्याची. आणि त्यानंतर मी असं पूर्ण फेसवरती हे लावून घेते. ठीक आहे. कपाळावरती, अंडर आईजच्या खाली आपल्याला नाही लावायचं आहे, कारण तिथे आपलं कन्सिलर येणार आहे. नोजवरती लावून घेते. आणि मानेवरती. तर मानेवरती लावताना मी काही ते प्रोडक्ट अप्लाय नाही केले, फक्त फाउंडेशन. सो उरलेलं फाउंडेशन मी आता डॅब मोशनमध्ये फटाफट, असं काही नाही आपल्याला ब्लेंड करायचं. डॅब मोशनमध्ये ब्लेंड करून घेऊया आपण. बघा कशी मी ब्लेंड करत आहे. अंडर आईजला सोडून ब्लेंड करायचं आहे आपल्याला. आता अंडर आईज सोडून पूर्ण फेसवरती मी हा अप्लाय करून घेतलेला आहे. तर तुम्ही किती ग्लोई लुक आलेला आहे आणि कव्हरेज पण छान देतं हे. बघा तुम्ही
आपल्याला. आता आपल्याला अंडर आय कन्सिलर लावायचं. सो हा लॉरियलचा कन्सिलर आहे. ओके, आपण खूप छान वर्क करतो. मी तुम्हाला ग्रेश टोन असं काही येणार नाही. आता हा आपल्याला डिरेक्ट अप्लाय करायचा आहे. खूप प्रोडक्ट आहे याच्यामध्ये. सो हा आपल्याला कुठे कुठे अप्लाय करायचं आहे. ओके ओके, तर जिथे जिथे आपण फाउंडेशन लावायचं सोडून दिलं तिथे तिथे आपण हे कन्सिलर ब्लेंड करायला आपल्याला अगेन कन्सिलरवाली साईड घ्यायची. आणि मी डोळ्यांना काहीच लावलेलं नाही आहे अजून तरी, कारण आपण न्यूट्रल ठेवणार आहोत डोळ्यांना. अगेन इन द सेम मोशन वर बघा आणि डॅब डॅब मोशनमध्ये करून द्या. हा ब्युटी ब्लेंडरची एंट्री होणार आहे इथे. सो हा आहे स्विस ब्युटीचा ब्युटी ब्लेंडर. खूप छान वर्क करतं. मी हे ऑब्झर्व केलं की ब्युटी ब्लेंडर जर चांगला असेल तुमचं तर तुमचं बेस खूप सुंदर होतं. ठीक आहे. सो आता बर्फाचं पाणी घेतलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये मी हा ब्युटी ब्लेंडर डिप करणार आहे. तोपर्यंत माझं फेस पण छानपैकी असं ड्राय होतं आहे. ठीक आहे, हे का आपण यूज करतो आहे एंड लेअरला, तर की छान अशी फिनिश यावी. ठीक आहे, आता हे असं फुगेल पाण्यात जाऊन. ठीक आहे, फुगलं ते थंड पण आहे, छान आपलं सेट होऊन जाईल. पण हे काय करायचं तुम्हाला, हे असंच नाही लावायचं कारण त्याच्यामध्ये खूप वॉटर कंटेंट आहे. आपण एक कपडा घेऊन आपण त्याच्यात प्रेस करून हा असं दाबून घेऊ, ताकी तो ओलसर राहावं, वॉटर कंटेंट असावं. ठीक आहे, आता ही बाजू घेऊन, फ्लॅट बाजू घेऊन मी फटाफट डॅप मोशनमध्ये ब्लेंड करते. एकाच जागेवरती आपल्याला जास्त ब्लेंड नाही करायचं आहे. तुम्ही बघ, परफेक्ट. नंतर तुम्हाला ह्या रुटीनमध्ये जेव्हा आपलं फेस ड्राय नाही आहे त्या रुटीनमध्ये जर तुम्हाला कुठेही वाटलं की क्रीजेस पडत आहे, तुम्ही फटाकसे ब्लेंडरनी त्याला हे करू शकतो, ब्लेंड आउट करू शकतो. आणि आता बघा, आता माझं फ्लॉलेस दिसत आहे फेस. ठीक आहे, आता ब्लशची एंट्री होईल, फेवरेट पार्ट. ओके, तर मी लिक्विड ब्लश आणि अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. पावडर ब्लश दोन्ही लावणार आहे, कारण आपण जेव्हा फेस सेट करतो तेव्हा ब्लश कमी दिसतो. ओके, आता हा मी यूज करत आहे रिकोटचा ब्लश. इथे 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 दिसते की नाही ब्लश लावल्यावर. सो आपल्याला उन्हाळ्याच्या दिवसात बेसिकली आपण काय करूया माहिती आहे का, एक टिश्यू घ्यायचं आपल्याला. उन्हाळ्याच्या दिवसात छान मेकअप राहण्यासाठी आपण एक्सेस प्रोडक्ट डॅप करून काढून देऊया. हा एक्सेस प्रोडक्ट पण काय होईल, लेयर्स नाही राहणार प्रोडक्ट्सचे. ओके, आता पावडर सेटिंगची बारी आहे. ठीक आहे, पावडर सेटिंगमध्ये माझ्याकडे आहे ही शुगरची ट्रान्सल्युशन पावडर, आणि त्याचं टॅग पण गेलं आहे. मी 3-4 वर्षापासून यूज करते. ही बनानाची इनसाईडची बनाना पावडर आहे. आय थिंक दोघांमध्ये ही मला आवडली, आणि ही तर स्वस्तसुद्धा आहे, ही तर महागसुद्धा आहे. मी शुगरचं प्रोडक्ट ट्राय करायसाठी हे घेतलं, पण मला हे एवढं काही खास वाटलं नाही. बट आज आपण हेच यूज करूया, ते जास्त लॉंग लास्टिंग आहे बनानाचं इनसाईड पावडर. ठीक आहे, हातावरती पावडर घ्यायची आहे थोडीफार. हे काय करायचं आहे आपल्याला, असं 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 करायचं आहे, जेणेकरून प्रोडक्ट नाही राहणार. आता ब्लेंड करायला डॅब डॅब मोशनमध्ये सेट करायला सुरुवात करायचं. पूर्ण फेस सेट करायचं आहे, बेकिंग वगैरे काही करायची नाही आपल्याला इथे. आता का हे पावडर सेटिंग केली आपण की आपण आय मेकअप करू शकतो आणि बाकीचे पावडर प्रोडक्ट लावू शकतो. काही पावडर प्रोडक्ट्स नाही. सो पावडर प्रोडक्ट माझ्याकडे हाच आहे. ब्लशर आणि हायलायटर पॅलेट आहे हा स्विस ब्युटीचा. खूप सुंदर आहे, याची जादू तुम्ही बघाल जेव्हा मी अप्लाय करेन माझ्या फेसवरती. मला तर हा खूप आवडतो. ओके, सो मी ह्याचं लायटर शेड घेते. सो मी हा ब्रशनीच आता अप्लाय करते. बघा लगेच की नाही अप्लाय झालं. आय थिंक माझं पूर्ण झालेलं आहे. आता मी हा आयशॅडो पॅलेट यूज करते. ओके, माझ्या त्या ट्रॅव्हल ब्रशमध्येच आयशॅडो ब्रशेस आहेत. त्याच्यामध्ये खूप सुंदर सुंदर शेड्स आहेत, आणि हे तर खूप स्वस्त आहे, फ्लिपकार्टवरून मी घेतलेलं आहे. ओके, त्याच्यात हा स्किन कलरचा शेड आहे. हा आपण स्किन कलरचा शेड मी लावून घेते. आता मला घाई आहे प्रचंड. ठीक आहे, आता हमेशा डार्कर शेड एंड्सला लावावं, आणि मधीत मी शिमर लावणार आहे. सो हा डार्कर शेड मी घेते. ओके, नाही ऑरेंज घेते, सॉरी ऑरेंज आहेत माझे कपडे. सो वरती असं ब्लेंड करायचं आहे. ठीक आहे, आता शिमरी शेड घ्यायचं आहे. हा शिमर शेड घेते आहे, बोटानेच घ्यायचं आहे. खराब झालं आहे आणि अप्लाय करायचं.
ॲक्च्युली हे जास्त पिगमेंटेड नाही आहे. तर हा स्वस्तवाला आयलायनर मी यूज करत आहे. आता मी याचं टेक नाही दाखवू शकत, कारण जर मी दाखवलं तर मला आयलायनर लावता नाही येणार. हा नायलीचा आयलायनर आहे, 3-4 वर्षापासून ह्या यूज करत आहे. फटाफट ड्राय करून घेते. त्यानंतर मला हा मस्कारा लावायचा आहे, लिप लायनर लावायचं, लिपस्टिक लावायचं आणि डन 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 डन. आणि त्यानंतर हा आय डोंट नो कोलोसॉल मस्कारा मी तुमच्यासाठी फोटो अटॅच करून घेईल. सो हा खूप वर्षापासून मी यूज करत आहे. आणि आता माझे लिप्स खूप फ्लश्ड आउट दिसतात. सो दिस इज लिप लायनर फ्रॉम झुडिओ. तर हा मी लावून घेते. लिपस्टिक ही रिकोटचंच हा ब्लश लिप अँड चिक टिंट आहे. सो मी हाच लावत आहे, कारण हा जास्त ना ऑलरेडी माझी मेकअप डार्क झाली आहे. सो हा लायटर शेड मेकअप फिक्सर हा मला लावावा लागेल आणि छान वेगळी ड्राय करावा लागेल. सो हा आहे स्विस ब्युटीचा, खूप अफोर्डेबल. आणि मी आता हा ड्राय करत आहे, सॉरी स्प्रे करत आहे. ओके. आणि आता मी तुम्हाला दाखवणार आहे की हे बघू शकता तुम्ही. बिलकुल मी जोरात दाबत आहे, बिलकुल प्रोडक्ट येत नाही आहे इथे. खूप सुंदर हा मेकअप फिक्सर काम करतो. हे बघा. आणि आय गेस काहीतरी कमी आहे. ओ माय बिंदी. अँड असं माझं मेकअप लुक झालेलं आहे. दिल तो है एक राही जाना, दिल की तुम मंजिल हो. दिल तो है एक कश्ती जाना, जिसका तुम साहिल हो. दिल न फिर कुछ मांगे जाना, तुम अगर हासिल हो.